चला आज एका खूप जुन्या पण तितक्याच महत्वाच्या कथेबद्दल बोलूया. ही गोष्ट आहे एका जेवणाची. पण हे साधंसुधं जेवण नव्हतं. हे असं जेवण होतं जे इतकं लज्जास्पद ठरलं की ते अक्षरशः जीव घेणं बनलं. आणि या कथेतून सचोटीबद्दल एक असा धडा मिळतो जो आजही आपल्याला खूप काही शिकवून जातो. कथेच्या अगदी ऐन रंगात जेव्हा सगळं काही टोकाला पोचलेलं असतं तेव्हा एक पात्र असं काहीतरी म्हणतं, काय क्षुल्लक गोष्ट आणि त्याचं उष्ट, आणि त्यामुळे मी आजारी पडलो. काय वाटतं, काय झालं असेल? हे वाक्य ऐकून मनात एक गूढ निर्माण होतं, नाही का? आणि हाच तर खरा प्रश्न आहे की साधंसुधं उरलेलं जेवण एखाद्यासाठी जीवघेणं विष कसं काय बनू शकतं. याच कोड्याचं उत्तर आपण आज शोधणार आहोत. तर मग चला या कथेच्या खोलात शिरूया. सुरुवात करूया सतधमा नावाच्या एका ब्राह्मणाच्या धक्कादायक कहाणीने आणि जाणून घेऊया त्या जेवणाबद्दल जे मृत्यूला आमंत्रण देणारं ठरलं. त्या हाताश किंकाळीमागचं सत्य काय होतं. आपली कथा सुरू होते प्राचीन भारतातल्या बनारसला जाणाऱ्या एका लांबच्या रस्त्यावर. कल्पना करा, ह्याच रस्त्यावर दोन अनोळखी प्रवासी एकमेकांना भेटतात आणि त्यांचा एक अनपेक्षित प्रवास एकत्र सुरू होतो. आता हे दोघं प्रवासी म्हणजे एकदम टोकाचे वेगळे होते. एका बाजूला होता सतधम्म, उच्चकुलीन ब्राह्मण पण पोटात अन्नाचा कण नाही, आणि दुसऱ्या बाजूला होता बोधिसत्व, जातीने खालचा पण स्वतःच्या पायावर उभा, सोबत प्रवासासाठी शिदोरी घेऊन चाललेला. सकाळची न्याऱ्याची वेळ झाली. बोधिसत्वाने त्याला जेवण देऊ केलं, पण ब्राह्मणाचा तोरा बघा. जातीय अभिमानाने तो म्हणाला, अरे रे, मला नको तुझं अन्न, तू तर नीच माणूस आहेस. पण दिवसभर चालून चालून आता मात्र ब्राह्मणाचा तो सगळा तोरा उतरला होता. भूक लागली होती आणि तीही अशी तशी नाही, अक्षरशः जीव जाईपर्यंत. त्याचा अभिमान आता भुकेपुढे फिका पडत होता. आणि इथेच कथेला एक महत्वाचं वळण मिळतं. ब्राह्मणाची खरी कसोटी लागते. दुसऱ्या जेवणाच्या वेळी तणाव आणखी वाढतो. आता त्याच्यासमोर दोनच पर्याय होते, एकतर उपाशी मरणं किंवा अपमान सहन करणं. हा एक निर्णायक क्षण होता. पण यावेळी चित्र पूर्णपणे पालटलं होतं. बोधिसत्वाने त्या गर्विष्ठ ब्राह्मणाला विचारलं सुद्धा नाही. तो आपला शांतपणे जेवू लागला. त्या भुकेल्या ब्राह्मणाकडे त्यांनी पूर्णपणे दुर्लक्ष केलं. आता ब्राह्मणाची काय अवस्था झाली असेल. तो स्वतःच्या मनाची समजूत काढू लागला. ठीक आहे, मी एक तुकडा मागतो. वरचा, ज्याला स्पर्श झालाय, तो फेकून देईन आणि आतला खाईन. बघा, जगण्यासाठी माणूस कसा स्वतःच्याच नियमांना वाकवतो. पण तो घास पोटात जाताच त्याला प्रचंड पश्चाताप झाला. स्वतःचीच लाज वाटू लागली. तो स्वतःशीच पुटपुटला, अरे रे, काय केलं मी हे? एका नीच माणसाचं उष्ट खाल्लं, माझ्या कुळाला, माझ्या कुटुंबाला कलंक लावला. आणि त्याच्या मनातला हा जो अपराधभाव होता ना, तो इतका तीव्र होता की त्याच्या शरीरानेही प्रतिक्रिया दिली. त्याला रक्ताची उलटी झाली. म्हणजे ते अन्न त्याच्यासाठी खरोखर शब्दशः विष बनलं होतं. शेवटी त्या अपमानाच्या आणि लज्जेच्या ओझ्याखाली तो ब्राह्मण जंगलात निघून गेला आणि तिथेच त्याचा एकट्याने अंत झाला. पण थांबा, ही फक्त एक गोष्ट नाहीये, ही एक बोधकथा आहे. तर मग ह्या इतक्या विचित्र आणि दुःखद कथेमागचा खरा उद्देश काय होता, हे असं का सांगण्यात आलं? आणि इथेच आपल्याला बुद्धांच्या शिकवणीचं महत्त्व कळतं. ही कथा खरं तर भगवान बुद्धांनी आपल्याच काही भिक्खूंना सांगितली होती, जे काहीसे चुकीच्या मार्गावर चालले होते, त्यांना योग्य दिशा दाखवण्यासाठी. बुद्धांना एका गोष्टीची खूप चिंता होती, आणि ती म्हणजे अयोग्य उपजीविका. सोप्या भाषेत सांगायचं तर उदरनिर्वाहासाठी असे मार्ग वापरणं जे शिकवणीच्या विरोधात आहेत, ज्यामुळे आध्यात्मिक प्रगती थांबते. आणि गंमत म्हणजे ही काही एक दोन मार्गांची गोष्ट नव्हती. बुद्धांनी अशा तब्बल 21 अयोग्य पद्धती ओळखल्या होत्या. यावरून विचार करा की ही समस्या किती मोठी असेल. मग ह्यात नेमकं काय काय येत होतं? तर भिखू असूनही वैद्य बनून पैसे कमवणे किंवा कुणाचं तरी निरोप पोहोचवण्याचं काम करणे, अगदी साधी गोष्ट म्हणजे फक्त त्रास वाचवण्यासाठी एकमेकांमध्ये भिक्षेची अदलाबदल करणे, हे सगळं निषिद्ध मानलं गेलं होतं. आणि बुद्धांनी याबद्दल काय म्हटलं माहितीये? ते म्हणाले, अयोग्य मार्गाने मिळवलेलं अन्न म्हणजे जणू काही तापलेल्या लोखंडाचा गोळा किंवा प्राणघातक विष. बघा, परत तोच शब्द आला, विष, थेट त्या ब्राह्मणाच्या कथेशी जोडलेला. तर आता आपण या सगळ्या गोष्टींना एकत्र जोडूया.
अन्न, आपण ते कसं मिळवतो ते आणि आपला आनंद. या बोधकथेतील विष आणि बुद्धांच्या शिकवणीतील तत्व यांचा नेमका संबंध काय आहे ते आता पाहूया. हे बघा, किती सोपं आहे. एका बाजूला आहे ब्राह्मणाचं अयोग्य अन्न, म्हणजे नीच माणसाचं उष्ठ, ज्याने त्याची ओळख कलंकित केली, त्याला आजारी पाडलं आणि त्याचा आनंद हिरावून घेतला. आणि दुसऱ्या बाजूला आहे भिक्खूची अयोग्य उपजीविका, म्हणजे चुकीच्या मार्गाने मिळवलेलं अन्न, ज्याने त्याच्या व्रतांना कलंक लावला आणि त्याचाही आनंद हिरावून घेतला. दोन्ही प्रकरणांमध्ये परिणाम एकच, आनंदाचा नाश. म्हणजेच ह्या कथेचा मुख्य बोध हाच आहे की जो चुकीच्या मार्गाने गोष्टी मिळवतो त्याच्या वाट्याला खरं हसू किंवा खरा आनंद कधीच येत नाही. आपण आपला उदरनिर्वाह कसा करतो याचा थेट परिणाम आपल्या आंतरिक शांतीवर होतो. ह्या कथेच्या शेवटी एका श्लोकात अगदी अचूक वर्णन केलंय. जो वाईट मार्गाने जगतो त्याला त्या कथेतील ब्राह्मणाप्रमाणेच मिळवलेल्या गोष्टीतून कधीच आनंद मिळत नाही. आणि आता जाता जाता एक विचार, आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात असं लज्जास्पद अन्न काय आहे? अशा कोणत्या तडजोडी आपण करतो ज्याने आपल्याला वाटतं की आपण पुढे जातोय, पण खरं तर ते आपला आतला आनंद हळूहळू संपवत आहेत? यावर नक्की विचार करायला हवा.